नमस्कार. महाराष्ट्र बचाव ते महाराष्ट्र द्रोह अशा दोनच शब्दांवर कालचा अख्खा दिवस गेला. भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्र बचावचं केलेलं आंदोलन हे महाराष्ट्र द्रोह असल्याचं सांगितलं गेलं आणि महाराष्ट्रद्रोही भाजपा हा ट्रेंड ट्विटरवर मोठ्या प्रमाणात चालला. त्यामुळं भाजपचं हे आंदोलन फेल गेलं की यशस्वी ठरलं, नेमकं काय झालं याविषयीची चर्चा जोरदार सुरू आहे. जरा आपण भाजप महाराष्ट्र बचाव का म्हणतंय हे समजून घेऊ आणि मग पुढच्या विषयाकडे चर्चेला वळू. सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा, भारतामध्ये जवळपास 1.25 लाख कोरोनाग्रस्तांचं प्रमाण झालेलं आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 10% एवढी लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये आहे. तर महाराष्ट्रातला आकडा मात्र 44,582 इतका आहे. आता संपूर्ण भारतामध्ये काल दिवसभरात 6,000 रुग्णांची वाढ झाली आहे. तर हीच वाढ एकट्या महाराष्ट्रात 2940 म्हणजे जवळपास 50% आहे. संपूर्ण भारतात 90% लोकसंख्येत 3,000च्या वर काही रुग्ण वाढलेत. तर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये 2,940 रुग्ण वाढलेले आहेत. एकूण रुग्णसंख्येच्या जवळपास 30% अधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहे. एकूण वृद्धीमध्ये 50% वाटा महाराष्ट्राचा आहे. जरा मृत्यूचं प्रमाण आपण बघू. संपूर्ण भारतामध्ये एकूण मृत्यू झालेले आहेत 3,720. त्यातला महाराष्ट्राचा वाटा आहे 1,517. म्हणजे 50% मृत्यू हे महाराष्ट्रामध्ये होत आहेत. महाराष्ट्रातल्या मृत्यूचा कालचा आकडा हा 63 जणांचा मृत्यू झालेला आहे. आणि तुलनेत म्हणजे बघा, महाराष्ट्राचे एकूण रुग्ण आहेत 44,582. रिकव्हर झालेले रुग्ण आहेत 12,583 आणि 1,507 जणांचा मृत्यू झालेला आहे. वाढलेले आकडे आहेत कालचे दिवसभरात महाराष्ट्रात 2,940 जो उच्चांक आहे. 857 रिकव्हर झाल्याचा आकडा आहे जोही उच्चांक आहे. आणि 63 हे काल मृत पावलेले आहेत, हाही आकडा मोठा आहे. आता तुम्ही म्हणाल महाराष्ट्राच्या तुलनेत बाकीची स्थिती काय ते पण कळायला पाहिजे. तामिळनाडूमध्ये 786 रुग्ण वाढलेत, 846 बरे झालेत. महाराष्ट्रात इतकेच बरे झालेत आणि 4 रुग्ण मृत्युमुखी पावलेत, दर खूप कमी आहे. गुजरातमध्ये 363 वाढलेत, महाराष्ट्राच्या फक्त 10%. 392 रिकव्हर झालेत, जवळपास महाराष्ट्राच्या 50%. आणि 29 जण मृत्यू झालेले आहेत. महाराष्ट्रातली ही संख्या महाराष्ट्रापेक्षा 50% कमी संख्या आहे. दिल्ली जे सगळ्यात प्रभावित राज्य होतं त्यामध्ये 12,319 रुग्णसंख्या आहे. तिथे 660 रुग्ण वाढलेत, महाराष्ट्रात 29च्या वर आहे. 392 बरे झालेले आहेत आणि मृत्यू आहेत फक्त 14. राजस्थान काय, मध्य प्रदेश काय, उत्तर प्रदेश काय किंवा पश्चिम बंगाल काय, या सगळ्या राज्यामधली अगदी पश्चिम बंगालातली ग्रोथ सुद्धा आता थांबलेली आहे. पण महाराष्ट्रातली ग्रोथ वरचेवर वाढत चाललेली आहे, खास करून मुंबई. म्हणून महाराष्ट्र बचाव अशी हाक जर कोणी देणार असेल तर ती हाक गैर आहे असं म्हणता येणार नाही. कोरोनापासून आणि कोरोनाची उपाययोजना करणाऱ्या यंत्रणेपासून महाराष्ट्राला वाचवणं आवश्यक आहे. आणि ही हाक जर कोणी देणार असेल तर त्याला महाराष्ट्र द्रोह कसं म्हणता येईल. एक गोष्ट स्पष्ट आहे की आज जी यंत्रणा काम करते आहे ती यंत्रणा कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यापासून काही प्रमाणात अपयशी ठरलेली आहे. केवळ मुंबई आणि पुणे नव्हे, म्हणजे केवळ मुंबई आणि पुणे ही दाट लोकवस्तीची शहरं असं म्हणून, म्हणजे कोटीच्या वरच्या लोकसंख्येची शहरं म्हणून आपण गृहीत धरलं असतं, तर नाशिक, औरंगाबाद आणि आता ग्रामीण भागात सुद्धा छोट्या छोट्या शहरांमध्ये सुद्धा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागलेली आहे. आता हे डबलिंगचं काळ जर कमी कमी होत गेला तर मग मात्र स्थिती भयावह झालेली असेल. म्हणून यंत्रणेला जाग करण्यासाठी, यंत्रणेचा निषेध करण्यासाठी, खास करून सरकारचा निषेध करण्यासाठी केलं गेलेलं आंदोलन हे महाराष्ट्र वाचवाचं होतं. हे भाजपची पद्धत होती. आता त्याच आंदोलनाला महाराष्ट्र द्रोही असं समजणं हे कितपत योग्य आहे. मला वाटतं ही भाजपच्या प्रचाराचीच पुनरावृत्ती आहे. म्हणजे जे मोदींचे विरोधक होते ते देशद्रोही असा प्रचार भाजपनं केलेला होता.
जो मोदी विरोधक तो देशद्रोही, जो भाजप विरोधक तो देशद्रोही असा प्रचार जो केंद्रीय पातळीवर भाजपनं केलेला होता, खास करून दिल्लीच्या आंदोलनामध्ये, JNUच्या आंदोलनामध्ये किंवा तुकडे तुकडे गँग ज्याला म्हटलं गेलं अशा आंदोलनांच्या मध्ये भाजपनं जो प्रचार केला होता तोच प्रचार आता पुन्हा एकदा भाजपच्या समोर महाराष्ट्रामध्ये उभा राहिलेला आहे. म्हणजे जो शिवसेना द्रोही, जो राष्ट्रवादी विरोधी किंवा जो काँग्रेस विरोधी तो महाराष्ट्र द्रोही अशा स्वरूपाचा ट्रेंड आता चाललेला आहे. खर तर अशा आंदोलनांची एक परंपरा, एक चांगली परंपरा आपल्याकडे आहे. मग ते मराठा आरक्षण आंदोलन असू दे, लिंगायत आरक्षण आंदोलन असू दे किंवा अन्य कोणतीही आंदोलन असू देत, विशिष्ट नियम करून चांगल्या सूचना अगोदर देऊन शांततामय आणि पद्धतशीर मार्गाने ही आंदोलनं महाराष्ट्रामध्ये झालेली आहेत. भाजपनंही आपल्या आपल्या अंगणातून शांततामय पद्धतीने आंदोलन करण्याचा मार्ग निवडलेला आहे. भाजपनं कुठेही हिंसक प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाहीये, कुठे गोंधळ होईल अशी परिस्थिती निर्माण केलेली नाहीये. तरी असं असतानाही त्याला महाराष्ट्र द्रोही असा ट्रेंड चालवणं हा प्रकार म्हणजे अगदीच भाजपचं आंदोलनच चुकीचं आहे किंवा सरकारवरची प्रश्न चुकीची आहेत असं म्हणण्यासारखं होईल. भाजपनं या आंदोलनाचा राजकीय वापर करावा का, सत्ता अस्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करावा का, तर करू नये. सत्तेची अस्थिरता आता उपयोगाची नाही आहे, हे वस्तुस्थिती आहे. पण जर कोणी प्रशासनाला विरोध करत असेल, महाराष्ट्र सरकारला चुकीचं म्हणत असेल तर तो महाराष्ट्र द्रोह असतो असं अजिबात नाही. खरा महाराष्ट्र द्रोह कोण करत असेल तर ती आजची व्यवस्था करते आहे. जगातल्या कोणत्याही देशात मध्ये जेवढा कोरोनाचा संसर्ग वाढत नाहीये तेवढा महाराष्ट्रामध्ये वाढतोय. मुंबईतला संसर्ग आपण समजू शकतो, जिथे इंटरनॅशनल लेवलच्या लोकांची ये जा खूप आहे, आंतरराष्ट्रीय विमानांची ये जा खूप होती आणि त्यामुळे मुंबईत तो पसरणं हे स्वाभाविक होतं. घनदाट लोकसंख्या असल्यामुळं त्याचा वेग देखील वाढणं साहजिक होतं. पण तोच कोरोना केवळ सरकारी अपयशांमुळं, धोरणांच्या अपयशामुळं महाराष्ट्रामध्ये वाढू लागलेला आहे. म्हणजे आपण नेहमी ज्या कनेक्शन्सचा उल्लेख करतो, मरकज, मुंबई आणि मालेगाव, हे कनेक्शन्स मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रभर विखुरले आणि महाराष्ट्रामध्ये हा कोरोना पसरलेला आहे. अशा स्थितीत सरकारचं अपयश आहे हे सांगणं, आता हे अपयश नाही आहे का? सर्वाधिक आकडे असणं, सर्वाधिक ग्रोथ असणं, सर्वाधिक मृत्यू असणं, देशातल्या एकूण मृत्यूच्या 50% मृत्यू जर महाराष्ट्रात होत असतील तर ते अपयश म्हणावं लागेल. देशातल्या एकूण वृद्धी दराच्या 50% वृद्धी दर एकट्या महाराष्ट्रात असेल तर तो अपयश म्हणावा लागेल. देशातल्या रिकव्हरीच्या पर्सेंटेजमध्ये सुद्धा महाराष्ट्र मागे आहे. अशा स्थितीमध्ये महाराष्ट्राला वाचविण्याची गरज आहे आणि जो कोणी महाराष्ट्राला वाचवा असं म्हणतोय त्याला महाराष्ट्रद्रोही सिद्ध करून, तशी भावना निर्माण करून जर सरकार आपलं अपयश झाकू इच्छित असेल तर महाराष्ट्राला देवच वाचवा असं म्हणावं लागेल. हीच शिवसेना आहे जी भाजपला आता महाराष्ट्रद्रोही म्हणते आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादीला महाराष्ट्र प्रेमी म्हणते आहे. याच शिवसेनेनं याआधी याच काँग्रेस राष्ट्रवादीवर प्रचंड मोठ्या प्रमाणात आरोप केलेले आहेत. अगदी शरद पवारांना पंतप्रधान केलं तर देश विकायला काढतील अशा स्वरूपाचे आरोप उद्धव ठाकरे यांनी केलेले आहेत. म्हणून आता केवळ सत्ता आहे म्हणून भाजपला महाराष्ट्रद्रोही ठरवण्यापेक्षा, म्हणजे महाराष्ट्र बचावच्या हाकेवर महाराष्ट्रद्रोही ठरवण्यापेक्षा भाजपनं केलेल्या आरोपांचा विचार करून सरकारनं यावर योग्य उपाययोजना करायला हवी असं आम्हाला वाटतं. नमस्कार.